सर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सोन्या खरेदी करू नये, अनावश्यक खरेदी करू नये असं आवाहन केलं जनतेला. एक नांदेडचे अध्यक्ष होता सुनील करमरकर, आपण महाराज सचिव आहात, तर आपल्या वतीने आपण जनतेला आणि नागरिकांना सुवर्ण व्यापाऱ्यांना आपण काय सांगणार आहात? महाराष्ट्रातील तमाम ग्राहक बांधवांना मी अशी विनंती करतो की आजची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती देशाची अवघड आहे. त्या कारणामुळं माननीय नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान, त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे आणि सोनं 1 वर्ष खरेदी करू नका. दुसरा विषय, तेल सांभाळून वापरा, पेट्रोल डिझेल वापरू नका, परदेशात जाऊ नका. ह्या काही जी सूचना दिल्या आहेत जनतेला, त्यापैकी आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे सोन्याचा. मी महाराष्ट्र राज्य सराफ स्वर्णकार फेडरेशनच्या वतीनं मी माननीय पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत करतोय. पंतप्रधानांनी 2 दिवसापूर्वी असं आवाहन केलं की अनावश्यक सोनं खरेदी करू नका, सोनं खरेदी करू नका 1 वर्ष. पण त्यात मी प्रामुख्यानं असं सांगेल, आणि कालच ज्या सोन्याला, चांदीला 6% एक्साईज ड्युटी होती ती 15% गेली. कालच जवळपास 8 ते 10 हजार रुपये सोन्याला दर 10 ग्रॅमला भाव वाढले. भाव तर वाढलेच, चांदीला वाढले, सोन्याला वाढले. त्याच्यामुळं ग्राहकावर परिणाम झालाय. आज पूर्ण भारतामध्ये 1 कोटीच्या जवळपास कारागीर लोक आहेत. 50 ते 60 हजार, 50 ते 60 लाख स्टॉप आहे. आले असं शक्य नाही. हा, सोनं जे आवश्यक आहे, समजा एखाद्या घरी लग्न असेल, 10 ग्राम घेतो तो 3 ग्राम घेईल, पण तेवढं नियंत्रण होणं जरुरी आहे. पण एवढं नियंत्रण होणार नाही की घेऊच नका. आज 16 तारखेपासून अधिक मास हो, तर प्रत्येक महिलाला चांदीचे जोडे वाढवत लागतात चांदीमध्ये. तर मी पंतप्रधान साहेबांच्या निर्णयाचं स्वागत करतो, पण असं शक्य नाही. आपण पाहत असाल, 5 वर्षापूर्वी सोन्याचा काय भाव होता, 2 वर्षापूर्वी काय झाला, आत्ता काय झाला. आणि असा एक माझा स्पष्ट अंदाज आहे, 2027ला 2.5 लाख रुपये भाव होऊ शकतो. तर जे आवश्यक आहे ते लोक सोडत नाहीत, पण अनावश्यक सोन्यामध्ये गुंतवणूक करू नयेत, त्याकरता हा शासनाचा निर्णय आहे, केंद्र शासनाचा निर्णय आहे. सोन्याच्या किमती वाढत आहेत, काय करायचं? युद्ध. आता पेट्रोल डिझेलच्या भाव वाढण्याची शक्यता आहे, क्रूडचा भाव वाढण्याची शक्यता आहे. तेच हे जर थांबलं तर फार बरं होईल. तर त्यावेळेस शासनात, राज्यामध्ये स्थिरता राहील. सरकारनं जे निर्णय घेतलेला आहे ते कितपत तुम्हाला हे वाटतं? यातच सांगितलं ना, निर्णयाचं स्वागत करतो. ओके. पण ते शक्य होऊ शकत नाही. काही गोष्टी शक्य होतात, काही गोष्टी शक्य होत नाहीत. लॉकडाऊन झालं, थांबलं, कोणतं काम थांबलं नाही, अशी गोष्ट आहे. सर, शेवटचा प्रश्न, त्याच्या पुढचं पाऊल आंदोलन मोर्चा असेल किंवा शासनासाठी, शासनाला आपण विनंती असेल, काय पुढचं पाऊल काय असणार? आमची शासनाला एक विनंती आहे की आज 3% GST लावलाय. 1,60,000 सोन्याला 4,800 रुपये लागतात. सर्वप्रथम 1% GST करावं आणि 6% एक्साईज ड्युटी होती त्याप्रमाणेच करावं, जेणेकरून आमचा व्यवहार सुरळीत चालेल. कामगार, जे कारागीर लोक आहेत, त्यांच्या पोटावर पाणी पडणार नाही. कारागीर जगला पाहिजे. सगळ्यात आज 3% GST केंद्र शासनाकडे, महाराष्ट्र शासनाकडे 1.5% भरपूर कोट्यवधी रुपयाची GST व्यापारी भरतात.
त्याच्याकरता आमचा विरोध नाही. हे सरकार चांगलं आहे, या सरकारचं आम्ही स्वागत करतो. पण काहीतरी गोष्ट मुख्यमंत्र्याकडे दूरदृष्टी आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना निर्णय घेतला, त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्ही आंदोलन, मोर्चे बंद काहीच करणार नाहीत.